आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बुलेटिनच्या सुरुवातीला। नागपूरला अलीकडे क्राईम कॅपिटल असं म्हटलं जातं आणि इथे आणखी एक हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कुख्यात गुंड गोविंद गावंडे याची चाकून 57 वार करून हत्या झाली आहे। पूर्व वैमनस्यातून ही हत्या केल्याची माहिती मिळतेय। कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना आहे। थोडके नाही 57 वार करून या गुंडाची हत्या झाली आहे आणि त्यामुळे धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। तुषार, काय याविषयीची अधिक माहिती आहे? रुजिता, निश्चित अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। नागपूरच्या कळमना भागामध्ये तुकाराम नगर आहे। तुकाराम नगरमध्ये ही हत्या घडलेली आहे। जो इथे गुंड होता गोविंद गावंडे, त्याची अनेक दिवसापासून या परिसरामध्ये दहशत होती, पण त्याच्या काही लोकांसोबत तिच्या पैशामधनं वाद सुरू होता आणि त्या पैशाच्या वादात ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे। पण ज्या प्रकारे त्याची हत्या करण्यात आली, चाकूने धारदार शस्त्राने त्याच्या शरीरावर 57 वार करण्यात आले आणि तुकाराम नगरच्या एका बारच्या पाठीमागे त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला। आज सकाळला जेव्हा परिसरातील नागरिक तिथे फिरायला गेले तेव्हा त्यांना हा मृतदेह दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आलेली आहे। पण ज्या प्रकारे ती हत्या केली गेली त्यामुळे कुठेतरी मारेकऱ्यांनी क्रूरतेचा कळसच गाडला असं म्हणावं लागेल। आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे आणि जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाली असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। ऋतुजा, नक्कीच तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। गोविंद गावंडे हा स्वतः एक गुंड आहे। पैशाच्या व्यवहारावरनं त्याचं एका दुसऱ्या गुंडांच्या टोळीशी भांडण सुरू होतं, पण कशा पद्धतीने ही हत्या झाली असावी तर 55 वार त्याच्या शरीरावर आढळले आहेत आणि अखेर हत्या करून त्याचं प्रेत टाकून देण्यात आलं होतं।